फॉर्म्युले आपण बघितले त्या संदर्भात काही एक्झाम्पल्स बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे लिमिट x टेंडिंग टू 0 12 - 15 अपॉन x. आता तो फॉर्म्युला आपण बघितला a कारण इथे e नाहीये, a पॉझिटिव्ह नंबर आहे, नॅचरल नंबर आहे इथे. सो a चा फॉर्म्युला लागणार आहे. पण लिमिट x टेंडिंग टू 0 a फॉर्म्युला काय a-1 अपॉन x असं असेल तर log a असं आपण त्याचं आन्सर लिहू शकतो. तर थोडंसं इथे ऍडजस्टमेंट करावी लागेल कारण इथे फक्त 12 किंवा 15 आहे, -1 नाही आहे तिथे. तर +1 -1 आपण एक्स्ट्राचे घेतले तर ते ऍडजस्ट होईल. +1 -1 घेतलं म्हणजेच काय की आपण त्याची व्हॅल्यू चेंज केलेली नाही, त्यामुळे फक्त +1 -1 करणार. अर्थात लिमिट काय बघायचं, लिमिट x टेंडिंग टू 0 असेल तरच आपल्याला हे सगळे ऍडजस्टमेंट करून तो फॉर्म्युला यूज करता येईल. सो लिमिट x टेंडिंग टू 0 12 - 15 -1 -1 + 1 घेतलं म्हणजेच काय 0 ऍड केलं, त्यामुळे नथिंग, ते व्हॅल्यू चेंज झाली. आता ऍडजस्ट करूया फक्त. लिमिट x टेंडिंग टू 0 12 हा -1 इथे लागणार आहे. सो -1 मायनस, आता हा 15 इथे पॉझिटिव्ह असायला, त्यामुळे मायनस जर आपण साईन या नंबर आणि ह्या नंबर मधनं बाहेर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील 15 आणि हा +1 आहे, यातलं मायनस साईन बाहेर इथे आलं, त्यामुळे इथे -1. तर हे 12 -1 झालं, हे -15 अपॉन x. मग ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली आणि कॉमन डिनॉमिनेटर आहे तो सेपरेटली द्यायचा आहे फक्त. सो लिमिट x टेंडिंग टू 0 12 -1 अपॉन x आणि मायनस साईन मध्ये मायनस लिमिट x टेंडिंग टू 0 15 -1 अपॉन x. हा डिनॉमिनेटर दोन्हींना दिला. आता काय आलं, ह्या सगळ्यासाठी आपण काय लिहू शकतो, लॉग a कोणता इथे तर 12 आहे, त्यामुळे याचा आन्सर आला. सो विच इज इक्वल टू log 12 मायनस log 15 असं त्याचा आन्सर आला. आता लॉगच्या आपल्याला प्रॉपर्टीज माहिती आहेत. लॉगचा मायनस असेल तर काय करू शकतो आपण, log 12 मायनस log 15 आहे, म्हणजे ते एकत्र करायचं आलं तर यू कॅन राईट log ऑफ 12 अपॉन 15. log a मायनस log b असेल तर log ऑफ a अपॉन b असं आपण लिहू शकतो. हे बघितलंय, म्हणजे काय थोडं सिम्प्लिफाय केलं तर विच इज इक्वल टू log 4/5. 3 इथे हे जाणार. सो आन्सर इज log 4/5. त्यामुळे हे जे काही एक्झाम्पल आहे त्याचं फायनल आन्सर काय, लिमिट काय आलं, log ऑफ 4/5 आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय विचारलं, लिमिट x टेंडिंग टू 0 1 + 7/9x⁻1 अपॉन x. आता ते फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट होत आहे. 1 + x⁻1/x असेल आणि लिमिट x टेंडिंग टू 0 असेल तर आपण त्याचा आन्सर लिहू शकतो. पण इथे 7/9 आहे, x ला मल्टिपल आहे 7/9, त्यामुळे इथे आपल्याला 7/9 पण ऍडजस्ट करावं लागेल. त्यासाठी काय करता येईल ते बघूया आपण. तेवढं फक्त ऍडजस्टमेंट करावी लागेल कारण फॉर्म्युला असा आहे, लिमिट x टेंडिंग टू 0 1 + x⁻1 अपॉन x इज इक्वल टू e असा तो फॉर्म्युला आहे. त्यामुळे त्या याच्यात आधी आपल्याला ते आणावं लागेल. आता लिमिट x टेंडिंग टू 0 1 + 7/9 हा मल्टिपल आहे x ला. त्या x ला आपण आपल्याला 7/9 समजा दिला आपण 7/9 इंटू x. पण इथे जर डिनॉमिनेटर मध्ये एक्स्ट्रा 7/9 x आणले तर त्यालाच न्यूमरेटर मध्ये पण इथे 7/9 असं द्यावं लागेल. म्हणजेच काय झालं की लिमिट x टेंडिंग टू 0 1 + 7/9x रेस टू आपल्याला फक्त एवढा, आता आपल्याला माहिती आहे हा रूल माहिती आहे, a⁻m असं असेल तर आपण a⁻m असं लिहू शकतो किंवा a⁻m म्हणजे जो मल्टिपल आपल्याला आत घ्यायचा आहे पॉवर, पहिली पॉवर म्हणून घ्यायचा आहे तो घ्यायचा, उरलेली नंतर पॉवर आपण काढू शकतो. अशा पद्धतीने कधी ऍडजस्ट करू शकतो. आता आपल्याला फॉर्म्युला फक्त इथे x आणि इथे x असेल तरच वापरता येतो. त्यामुळे इथे 7/9x आहे तर 1/7/9x ही जी टर्म आहे ती आपल्याला एकत्र घ्यावी लागेल आणि मग त्याचं सगळ्याचं रेस टू 7/9 असं आपल्याला करावं लागेल, मग तो फॉर्म्युला यूज करता येईल. सो इथे आपल्याला 1/7/9 आणि या सगळ्याला वरती रेस टू
7/9 असं आपल्याला म्हणावं लागेल. आता लिमिट काढताना आतल्या नंबरचं लिमिट काढून नंतर रेस टू 7/9 असं केलं तरी सुद्धा चालतं. त्यामुळे ह्या सगळ्या टर्मचं लिमिट काढायचं आणि नंतर रेस टू काय उरलेलं असेल पॉवर असेल ती दिली तरी लिमिट तेच येणार आहे. कॉन्स्टंटच आहे हा 7/9. सो ह्या सगळ्यासाठी आन्सर काय असणार आहे ई, कारण हा फॉर्म्युल्यात बसतंय. इथे जो ही जी टर्म आहे ह्या टर्मच इथे एक्स आहे सॉरी, इथे जी टर्म आहे ह्या टर्मचा रेसिप्रोकल इथे असला पाहिजे, तो आहे ना चेक करायचा. 7/9 लिहा किंवा लिहिताना असं लिहिलं तरी चालेल 9/7x, कारण 7/7x/9 ह्याचा रेसिप्रोकल 9/7x. पण हे सगळं एक्स्ट्रा आणण्यासाठी आपल्याला हे 7/9 ऍडजस्ट करायला लागतं. म्हणजे फॉर्म्युल्यात बसण्यासाठी थोडीशी ऍडजस्टमेंट केली की पुढे आपल्याला लिमिटचे फॉर्म्युले अप्लाय करून आन्सर काढता येईल. आता ह्या सगळ्यासाठी आपण ई असं आन्सर लिहिणार, पण रेस टू काय राहिलंय 7/9. सो आन्सर इज ई रेस टू 7/9. हा फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने इथे यूज करू शकतो.